A shopkeeper decided to sell a certain item at a certain price. एका शॉपकीपरने विचार केला की माझ्या दुकानातले जे आयटम्स आहेत फूड आयटम हे मी एका विशिष्ट प्राइसला सेल करेन. He tagged the price of the item increased by decided to price by 20%. त्याने विचार केला की माझ्या दुकानातले जे आयटम्स आहे मी ऑलरेडी काय करतो 25% वाढवतो. And while selling the item he offers a 20% discount. आणि जेव्हा मी विकेल तेव्हा मी किती डिस्काउंट देईल त्याच्यावर 20% डिस्काउंट देईल. फाइंड हाऊ मेनी मोर म्हणजे आता मला किती जास्त पैसे मिळतील. किंवा त्याला प्राइस ऑफ द आयटम किती ठरवली होती त्याने 100 रुपीज म्हणजे सेलिंग प्राइस 100 रुपीज ठरवली होती. मग डिसाइडेड टू सेल अ सर्टन आयटम टू सर्टन प्राइस. एका विशिष्ट किंमत दिलेली आहे का नाही मग ती किती कन्सिडर करायची असते 100. मग प्राइस ऑफ द आयटम म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ द आयटम किती होती 100 रुपीज. त्याच्यावर डिस्काउंट किती ऑफर केलं होतं सुरुवातीला सॉरी त्याने प्राइस कितीने वाढवली होती 25% ने. मग 100 प्लस 25 किती झाली मार्केट प्राइस तिथली 125. आता 125 ही जी प्राइस होती त्याच्यावर किती पर्सेंट डिस्काउंट दिलं त्याने 20% डिस्काउंट दिलं. किती पर्सेंट 20%. देन 125 इज इक्वल टू 20/100. आन्सर किती आहे 25. मग आता आपल्याला एखाद्या गोष्टीची सेलिंग प्राइस जर काढायची असेल तर आपण काय करतो मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. आता मार्केट प्राइस किती आहे 125 आणि डिस्काउंट किती आहे 25. जर मार्केट प्राइस मधून डिस्काउंट मायनस झाला आन्सर किती आलं 100 रुपीज. मग सेलिंग प्राइस किती आहे त्याची 100 रुपीज. सुरुवातीच्या आयटमची प्राइस किती होती 100 रुपीज. त्याला काही नफा झालाय का इथं जास्तीचे पैसे मिळालेले आहेत का नाही म्हणून त्याला काहीच मिळालं. इज नो मेनी मोर और झिरो मेनी मोर. सेलिंग प्राइस वेगळी सेलिंग प्राइस मध्ये विक्री किंमत. चला इकडे लक्ष द्या इकडे. पुढचा एक्झाम्पल आहे अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. एका शॉपकीपरने किती डिस्काउंट दिलंय 11% डिस्काउंट दिले कशावरती टेलिव्हिजनच्या सेटवरती. हे इज द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250. कॉस्ट प्राइस किती त्याची 22,250 रुपीज. देन फाइंड द मार्केट प्राइस ऑफ द टीव्ही सेट. आता आपल्याला काय काढायची टीव्ही सेटची मार्केट प्राइस काढायची आहे. द मार्केट प्राइस ऑफ द टीव्ही सेट दिली का नाही तिला काय करू x. सपोज जर आपण तिला 100 कन्सिडर केली असती 100 असती तर 11% डिस्काउंट मिळालं म्हणजे किती 100 - 11 किती राहिली असती ती 89 रुपीज. मग आता इथे डिस्काउंट किती आहे आपला 11%. किती डिस्काउंट 11%. द कॉस्ट प्राइस ऑफ द टीव्ही सेट इज इक्वल टू 22,250 रुपीज. मग आता आपल्याला 2250 रुपीज वरचं डिस्काउंट आहे मार्केट प्राइस आहे x. तर याचं 100 वरचं डिस्काउंट किती आहे 89 रुपीज. मग आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बरोबर 2000 and I मल्टिप्लाय बाय काय येईल 100 डिवाइड बाय 89. यार इथं क्रॉस करायचं ना 89. मग x इज इक्वल टू काय येईल 25,000. आन्सर काय आहे x इज इक्वल टू 25,000. समजलं. स्टँडर्ड 8 डिस्काउंट अँड कमिशन याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.1 मधला एक्झाम्पल नंबर 4 त्यात आपण बघणार आहोत. एक्झाम्पल आहे द मार्केट प्राइस ऑफ द मिक्सचर इज 2,300 and rupees the customer purchased it for ₹1,955 rupees. Find the percentage of the discount. आता आपल्याला काय करायचे डिस्काउंटचे पर्सेंटेज काढायचे. आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे फॅनची किती आहे 2,300. किती आहे मार्केट प्राइस 2,300. सेलिंग प्राइस ऑफ द मिक्सर किती आहे 1,955. मार्केट प्राइस ऑफ द मिक्सर इज 2,300. किती आहे मार्केट प्राइस 2,300. सेलिंग प्राइस ऑफ द मिक्सर किती आहे 1,955. आता आपल्याला काय करायचे डिस्काउंट काय काढायचं सर्वात आधी किती डिस्काउंट मिळालेला आहे ते काढायचे. मग डिस्काउंट करण्यासाठी मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस किती आहे आपली 2,300 आणि सेलिंग प्राइस किती आहे
डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता डिस्काउंट मार्केट प्राइस किती आहे आपली 2300 आणि सेलिंग प्राइस किती आहे 1955 रुपीज. आता 2300 मधून 1955 मायनस झाल्यानंतर आन्सर काय येतं 345. मग आपलं डिस्काउंट किती आहे डिस्काउंट इज इक्वल टू 345 रुपीज. पण हे आपल्याला डिस्काउंट रुपीज मध्ये काढायचं आहे का नाही. त्यांनी काय विचारलंय फाइंड द पर्सेंटेज ऑफ द डिस्काउंट. मग त्यांनी काय विचारलंय डिस्काउंट पर्सेंटेज वरती काढायचं. मग आता आपल्याला डिस्काउंट पर्सेंटेज वरती काढायसाठी आधी काय करावं लागेल मार्केट प्राइस 100 ही आपल्याला कन्सिडर करावी लागेल. आणि इथं डिस्काउंट किती काढले x ज्यांना आपण डिस्काउंट इज इक्वल टू आपण काय घेतलेलं आहे 345. पण पर्सेंटेज माहिती आहे का आपल्याला डिस्काउंटची किती आहे तर नाही त्याला x कन्सिडर करू. मग x अपॉन 100 इज इक्वल टू 345 डिवाइड बाय मार्केट प्राइस. मार्केट प्राइस किती आहे 2300 आहे 2300. मग 2300 या मार्केट प्राइसला 345 हे डिस्काउंट आहे. तर 100 मार्केट प्राइसला किती डिस्काउंट आहे x एवढं डिस्काउंट आहे. मग आता यांचं करा x इज इक्वल टू हे x इकडे डिवाइड आहे इकडे गेल्यानंतर काय होतील मल्टिप्लाय 3045 अपॉन 2300 मल्टिप्लाय बाय काय आहे 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. काय राहिलं 345 अपॉन 23 23 वन जा 23. किती राहिलं 23 5 जा 105. x इज इक्वल टू 50%. देन डिस्काउंट इज इक्वल टू किती पर्सेंट डिस्काउंट मिळाले 50.